आहे. आणि म्हणून स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी राज्यघटनेमध्ये त्यांनी जे हिंदू कोड बिल मांडले होते, त्या संपूर्ण भारतीय स्त्रियांच्या एक मुक्तिदाता म्हणून त्यांनी पुरुषासमान स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान स्वातंत्र्याचा हक्क मिळवून दिला. स्त्रियांच्या उद्धारासाठी नवनवीन कायद्याची गरज होती, म्हणून हिंदू कोड बिलामधून त्यांनी स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला, संपत्तीचा अधिकार दिला, बाळंतपणातील सुट्टीचा अधिकार दिला, अनेक अधिकार स्त्रियांना बहाल करून दिले. आणि म्हणून आज स्त्रिया आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर विराजमान आहेत. याचीही आपल्याला निश्चितच कृतज्ञता मानली पाहिजे. 1942मध्ये नागपूर येथे त्यांनी एक महिला परिषद भरवली होती आणि त्यात सर्वच जाती धर्मातील महिलांचा समावेश होता. आणि त्यांनी तिथे संदेश दिला, स्त्रीमुक्तीच्या लढ्याच्या चळवळीचे सूत्र महिलांनी आपल्या शिरावर घ्यावे आणि त्यासाठी आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी